याची शायनिंग बघा किती. राम राम मंडळी, तर तुमचं स्वागत आहे याची शायनिंग बघा किती उशीर आलाय. उपयोग नाही काय तुझा, एवढा उशीर झाला. कधीपासून येतोय थांब जरा बसून मला. चल राम राम मंडळी, तर तुमचं स्वागत आहे आपल्या लाडके भावाच्या चॅनलवर. ज्या चॅनलचं नाव आहे ब्लॉग. सगळ्यात आधी जय श्रीराम. सगळ्या नोटिफिकेशन आज ट्रक होता का? इथे आमच्या हिरोनी गाडी लावलेली आहे गाईस. तुम्ही गाडी बघू शकता कसली खतरनाक दिसते, आणि हिरो पण आमचा खतरनाक दिसतोय. थोडक्यात आम्ही आता इथं आलेलो आहोत कॉलेजमध्ये, आणि आता आम्हाला जायचं आहे कॉलेजवरती. वरती तुम्ही बघू शकता आपला डिपार्टमेंट आहे, आणि तिकडे जायचं आहे आपल्याला वरती व्यवस्थित. इकडे आपला हिरो द बॉय, इकडून स्वतः मालक रोहित करतोय ब्लॉगचे. रोहित मोहिते तुमच्यासोबत संवाद साधतात. आवाज येतो का नाही काय माहीत नाही. पण लेट्स सी. चल जायचं का ना, काय टाईमपास लावलं. चल ना, मला जायचं आहे वरती, कारण की मला फोन आलेत की ये बाबा पटापट. त्यामुळे आहेत कोणाचे तरी, आहेत कोणाचे तरी. मला तुला काय वाटतं, मला कोण करणार आहे फोन करून करून? हां काय बोलशील. Meanwhile,
ॲक्शन शो चालू वाटते. मित्रांनो इथे आता आपण आहोत आणि इव्हेंट चालू आहे आणि थोडं लेट झालं. ऋषिकेशची एंट्री मिस झाली आमच्याकडून आणि आता बघू काय होतं. बनवली ना भाई, त्यांनी दाखवलं ना तुला बरोबर आहे का. रील्सचा विषय होणार आहे आता. एवढे एडिट केले तरी आता बघून रोज दाखवतो कसं काय. ह्याच्याबद्दल काय बोलायचे, ह्याच्याबद्दल काय बोलायचे. मजा येते बरे. आता रील्स सेक्शन आहे गाईस. तर आणि तुम्ही इथं शीतल मॅमला सुद्धा बघू शकताय. किती छान दिसत आहेत शीतल मॅम. लेट्स गो. बोल बोल. रील सेक्शन आहे गाईस. तुम्ही आता सगळ्यांचे रील्स बघू शकताय आणि सगळ्यांनी भारी रील्स मध्ये काम केलेलं आहे. सगळ्यांनी खूप मेहनत केलेली आहे. तर आता रील्स बघा. याचा ऋषिकेशचा संसार पूर्ण बघायचा. आणि ऋषिकेश काढू द्या. ऋषिकेश गाईज दोघांना पण काढू द्या व्हिडिओ असं म्हणतो. लेट्स गो गाईज. तर इथे व्यवस्थितपणे रील सेक्शन चालू होते. थोड्या वेळात रील चालू होणार आणि आय सेक्शन चालू होतं. पैसा नाही यार. एवढा पैसा विसा खूप आला. एकदम हिरो माफी चकमा बुप्पा लावला. मला एवढा पैसा विकास छोटे फुल पैसा वैसा एकदम आता तेरे पास चश्मा बिश्मा एकदम हीरो बन रहा. क्या लॉटरी विटरी लग गई क्या रे. एक सिंपल ट्रिक भेटला याच्यानेच मी पैसे कमवते. हाँ क्या कौन सी तरकीब है बता मेरे को भी. तर भाई तुझे दिखातो. पैसे बहुत कमाई है. कंचा भी यही धंधा करेंगे. ये बाकी का तेरा बाकी का मेरा. हाँ चलिए ओके. कमाने चैत्या. प्रपोज करणारीस हो. मला लग्नासाठी मागणी मिळणारीस.
हो. तसं करू नकोस. अगं पण का? कारण हो म्हणायचे एवढंच डाऊट पूछलिया. शोभतोय पण रे त्याच्यात. परफेक्ट शूट केलं बरं. शीतल मॅम विशा आपल्याकडे क्यों ना नाचे? गब्बर ने मुझे 150 रुपया दिया है. स्पेशल अपीयरन्स. समज दिली पाहिजे ना. मग काय घाण करून ठेवली सगळीकडे. हॅलो ती शेवटला हॅलो आम्ही घ्याडून कडकण्या बँकेतून बोलतोय. मी घ्याडून कडकण्या बँकेतून बोलतोय. बोला तुम्हाला लोन पाहिजे का? फोन नको बाहेर आहे. अहो फोन नाही हो, लोन लोन पाहिजे का तुम्हाला? तुझं काय डोकं बिका फिरलं का काय? डोकं मला कसं माहिती माझ्या पॅन्टला डोकं डोकं तुझं काय डोकं काय धोका आहे का? नाही माझ्या माणसाने. हा काय म्हणलं? मित्र म्हणला ना मग काय का. अरे डोका नाही रे बाबा, डोका डोका. आता मी तुला शेवटचं विचारतोय, घेणार आहे का नाही लोन? नको मला फोन बाहेर आहे. व्हिडिओ तू एकटाच काढतोय अख्ख्या लॅबमध्ये.
काय झालं? काय बोलली? म्हणून तुला बोलतो डायलॉग नाही येत. हो दादा आम्हाला गाडी विकायची होती हो. तुम्ही वेळ आहेत का? अहो दादा तुम्हाला तर माहिती आहे ना हॉस्पिटलचा खर्च वगैरे किती आहे आणि आमच्या आई आजारी आहे तो. आता तर शाली लाईनीवरती मोठी माच करत होती चपटाडीने घेतलाय चपटाडीने घेतलाय. त्याची गरज नाही. तुम्ही इन्शुरन्स घेतला असता तुमचे 5 लाखापर्यंत पैसे कव्हर झाले असते. ते कसं काय? 500 रुपयापासून सुरुवात आहे इन्शुरन्सची. ओके थँक्यू. आता आम्हाला गाडी विकायची काय गरज नाही. माच करत होती नाही काय तू तुला सांगितलं सांगायची अरे म्हणते मदत करायला नको सांग. आपण पण हेच करू. कोऱ्या हे लग्न आलेलं आहे इकडे ते ड्रॉ काढते. अरे भाई कमोने सूरज. त्या दिवशी गेलते ना रे त्या दिवशी रात्री सूरज. कोई पूछे तुमसे कौन हो, तुम कह देना कोई खास नहीं। दोस्त है पक्का कच्चा सा, एक झूठ है आधा सच्चा सा, 10 बातों के ढके एक पर्दा बस, एक बहाना कोई अच्छा सा। जीवन का ऐसा साथी है जो पास होकर भी पास नहीं, कोई पूछे तुमसे कौन हो, तुम कह देना कोई खास नहीं। एक साथी जो अनकही सी कुछ बातें कह जाता है, यादों में जिसका जुमला सा एक चेहरा ही रह जाता है। यूँ तो उसके न कहने का मुझको कोई गम नहीं, यूँ रहता तो मेरे जहन में है पर आंखों को उसकी तलाश नहीं। कुछ पूछे तुमसे कौन है, तुम कह देना कोई खास नहीं। ए 1 1 1 0 1 0 1 0 1 हाँ बोल ना. काय करतेस बसलोय. काय रे कॉलला गेलास अरे काम तुझे काय पांचट कसला बनवलाय काय गौरव लेक्चर कधी बनवला काय बनवते कुठेस तू काय रे कसला आवाज येतो अरे ते मम्मी पप्पा जरा म्हणतात. तुला
बोलले होते ना घरच्यांपासून वेगळं राहा. तुला नाही ऐकायचं ना? ठेव फोन. बाबा कळतं का तुम्हाला फोन करते ना कोणा जाऊन होता हॅलो तुला बोलायचे ना घरच्यांपासून सेपरेट राहा एकदम सेपरेट राहिला आता आपण रस्त्यावर बोलत असतो ना तरी काय त्याप नाही हा गाड्यांचा आवाज येतो आवडते तुझ्यात असं काय की तुझ्याकडे ते चालू नाही मी तर म्हणतो तू खूप शिक डॉक्टर बन ती स्वतः तुझ्याकडे चालू आणि कार धुवायचे 200 आणि ट्रक धुवायचे मग धुवायचं काय नक्की आवयाचा पण चांगलं होतं एक काम करा हाताने धुतला नाही तरी चालेल पण पाणी वापरा A4 हा जंगल जंगल लास्ट लाव फटाफट अहो ते रहिवासी दाखला काय म्हणतात ना त्याला ते अरे डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणतात त्याला हा डोमेसाईल रहिवासी दाखला डोमेसाईल म्हणतात ते आणि मग काढा काय झाला उत्पन्नाचा दाखला काय उत्पन्नाचा दाखला काय आला रहिवासी दाखला काढा उत्पन्नाचा दाखला आणि मग एक काम करा मग आधी उत्पन्नाचा दाखला काढा नंतर आपण रहिवासी काढू कशा आता हे उत्पन्न काय काढायचं पॅन कार्ड पॅन कार्ड म्हणजे पॅन कार्ड काय असतं पॅन कार्ड नाही माहिती का आधार कार्ड घ्या पॅन कार्ड काढून देतो एक काम करा मग पॅन कार्ड राहू द्या आधी आधार कार्डच घ्या काढून आधार कार्ड पण नाही का तुमच्याकडे नाही उत्पन्नाचा दाखला आधार कार्ड लागतं माहिती नाही की मला त्यांनी काढलं असतं फोन तर आहे ना आता फोन आहे पण त्याला सिम कार्ड नाही एक काम करा हे सगळं राहू द्या मला आधी सिम कार्डच काढून घेतो मी तुझ्या बापाने काढला होता का सिम कार्ड अपडेट करून दे हॅपी दिवाळी लांब असेल मोठा दिवटी इथं चालेल पिक्चरला बसणारी मुलं
सम्यक चल निघतो मी कामाला. बाय. येताना किराणा वगैरे आणायचं आहे. 3 महिने झाले तुम्हाला लॅपटॉप नव्हता आणायला पण तुम्ही तेही नाही आणलं. आता किराणा काय आणताय तुम्ही? बाबा आज तुम्ही चालत आले गाडी कुठे आहे? गाडी आली बाळा ती नवीन पास भेटला आपल्याला आजपासून फिरत राहा. मला जवळ पडतं आणि मी घेतो. आई बस पप्पाने नवीन लॅपटॉप आणलाय. किती ना आणलं लॅपटॉप? अरे ते भाऊ दे पोराला पाहिजे होता. चांगलं आहे. खरंच खूप छान आहे. खरंच खूप मस्त. स्किप कोणाची? येस मॅम. रोल नंबर 2. येस मॅम. फीस कधी पडते शाळेची? सर्वांच्या किडनॅप झाले तरी पैसे कमी पडतात. लाडक्या भावाचा हात आले की देतो. मॅम विवेक शाळेत पुस्तक घेऊन आलाय. विवेक तू शाळेत आहेस रात नाही पुस्तकांतो मोबाईल फिर तुझा नॉनसेन्स. रोल नंबर 3. येस मॅम. तुझ्या कॉम्प्लेक्स तुम्ही तर माझ्या जवळ काय मॅम काय बोलते मी तू विवेकला फॉलो बॅक का दिलास? मॅम तो माझ्या टिफिनमधून मुंबईचा बदलावर डिस्काउंट करत होता म्हणून मी त्याला फॉलो बॅकच देऊ. का रे विवेक? मॅम मी टिफिन नव्हता आणला म्हणून. ते ना मम्मी रील्स बघण्यात बिझी होती म्हणून तिने डबाच नाही पडला. रोहित आडो आडो पिक्चर पिक्चर भैया आडो. यस पिक्चर रे. साऊंड डिझाईन 1 नंबर केला. खतरनाक केलाय खतरनाक केलाय.
शांत बस, शांत बस, शांत बस. मित्रांनो आता सगळे रील बिल बघून झालेले आहेत व्यवस्थित आणि इकडे तुम्ही बघू शकता हा बघा भिकारी झाला यांनी एंडपर्यंत सस्पेंड ठेवला आणि भूत दाखवलंच नाही. भूत नव्हतंच पुलप मारत होता तिथे मला माहिती नाही ते सस्पेन्स होता तुम्हाला कळालं नाही. आणि जिम मध्ये ट्रेनर येतो भूत आणि आपल्या चैतन्याने पण भाई खतरनाक रील भाई दीपेची रील भारी होती यार इमोशनल झालो दीपे डायरेक्टर दीपेशला मी तेच बोललो की स्क्रिप्ट सगळा विषय एकदम व्यवस्थित आम्ही तो स्वयं मी हा सगळेजण आणि मेन मला तुझं साऊंड डिझाईन आवडलं. बाकी मामाने एक नंबर होता मी तुला बोलतो मामाला सांग जरा सिरियसली घ्यायला वेंडी मच्छर भाई मामा शूट एक नंबर केला ना सगळे अँगल व्यवस्थित आहेत माहिती पण तशी स्टोरी पुढे जायला पाहिजे मला तसं प्रॉपर कॅमेरामॅन कॅमेरामॅन डायरेक्टर ते भाई पण डायरेक्ट करतोय ना कसला खतरनाक झालाय भारी चला व्यवस्थित चला आता जाऊया जरा लंच ब्रेक आहे आणि नंतर मग जे काय असेल. कोण आहे कोण आहे आईच्या का डायलॉग मारला का मॅमला बघावचा विषय. अरे तू व्हिडिओ बघ ना भाऊ व्हिडिओ नाही ना बघितली हा झाले का आणि आपल्या अनिल भावानी जी ऍक्टिंग केली भाई एक नंबर खतरनाक एकदम व्यवस्थित. फक्त मला एडिट करताना भीती वाटत होती भेंडीकर हा बोलतो चेहरा हाईड करायचे दिसला ना सगळ्यांना बघा समजला नाही हा चला हे चल जेवायचं ना पहिली मिशी पिळायची का अपूर्वा याच्यामध्ये डायलॉग बोल परत डायलॉग. अरे घरूनच ठरलेलं आमचा व्हिडिओ लास्टला चिठ्ठी पण लास्टला चालली लग चांगलं आहे भाई एकदम व्यवस्थित. मॅम लागे मॅम यांची रील कशी व्हिडिओ कशी होती बघा ना माझी गाडी विकली त्या दीप्यानी हा ना यांच्या रील मध्ये ह्यालाच वरती पाठवला. एका दिवसातच शूट केलं ते किती 1-1.5 तासात. अहो पहिले स्टोरी बनवली वेगळी आणि नंतर एक्झिक्यूट करताना झाली वेगळी. सिनेमॅटोग्राफी ते याचं काम आहे सगळं साऊंड डिझाईन याने केलं आहे ना आता एडिटर होतोय तो व्यवस्थित. हे बघा मारिया मारी दीपेश अरे प्रथमेश काय बोलतो अरे काही दिसलंच नाही कुठे आहे रे युकिलेले दीपेश युकिलेले वाजवतोय आम्ही या बंडल माणसाकडे देऊ नको मोनिका पुढून सीवट हा आणि तो एफ वाजव कॅमेरामॅन आहे पण घ्यायचं का बाय बाय करताना. अरे तुझ्या इकडे कुठं करतेस बाहेर येऊन बाहेर यायचं तू नॉनसेन्स बाय बाय नको करूस तू आणि मी कॅप्टन काय मॅडम अशी चिडून बोलली का रील कट करा. नाही येताना काय किराणा वगैरे आणायचंय का अरे आउटसाइड टेक सीन 1 टेक 2 येताना काय किराणा वगैरे आणायचंय का 3 महिन्यापासून हसत येतोय का तुला कसं काम झालं कल्याण हे बघ अजून त्याचा लॅपटॉप द्यायचा आहे लॅपटॉप रात्री चला
त्याला महिन्यापासून लॅपटॉप आणायला सांगतोय. सांगतोय तुला म्हणून बोललो हिंदीमध्ये करायचं का मराठीत करायचा. अरे पण बाप मराठी पोर का हिंदी आई कुठली आहे? मी आता हिंदी करणार होतो. इथे नुसतं टाइमपास चालू आहे. फ्रंट कॅमेऱ्यामध्ये झूम आहे आता माहिती पडलं. झालं झालं चला स्टार्ट. अरे ते गाणं बोलवा ना तुम्ही बघू कसे बोलता. तुला काळच बोललो नाही का ते गाण्याचं नाव काय? इसं लग्न नको सारं का नाही ते वन कॉर्ड वाला हे कुठेतरी हिंदी सॉन्ग ए आणि ऑर्केस्ट्रा होणार आहे रोनकचा माझा लास्ट टाइम सारखा काय नाही बोलत. पटापट पटापट काय हे बोल ना पटकन. गाणं कोणतं बोलायचं मी बोलतो ना, मी गायक आहे ना. शाम भी वही येतं का तुम्हाला. शाम भी वही पुढचं नाही माहिती. तेच ना लिरिक्स दे लिरिक्स दे लिरिक्स दे. अरे लिरिक्स नाही लिरिक्स दे मी बोलतो की चांगलं आहे चालू नाही आपल्या मोबाईलमध्ये लवकर एका शूट मध्ये एक शूट करायला लागलं प्रॉपर 1-2 तरी मग झाले तरी जीला कशी होती शाम भी कोई जैसे है नदी लहर लहर जैसी बह रही है कोई अनकही कोई अनसुनी. बोल ना हा बोल मला सांग मला सुरू सांग. मी व्हिडिओ काढतो. ते गाणं बघ ना युट्यूब वरती पहिला त्याचे लिरिक्स कसे आणि ट्यून कसे जैसे है नदी लहर लहर जैसे बह रही है कोई अनकही कोई अनसुनी बात धीमे धीमे कह रही है वही कहीं ना कहीं जागती है कोई आरज़ू. अरे काय चालच नाही माहिती मला. डायरेक्ट फिल्म अरे हा कोण आलाय रे भैया. हा भैया कोण आलाय आपल्यात. हा बघा अस्सल भैया. आज नाही का अरे तुला माहिती का मी ते ऐकायला गेलो ना ब्रेनचा याच्यासोबत ते गाणं ऐकूच नको तू ट्यून वाजव. अरे आहे काय गाणं बोलतोय तू ट्यून वर गाणं बोललाच नाही. मग तेच बोलतोय तू पहिले कॉर्ड तर घे. डोक्यात एक साथ नाही जमत. असं होतं. तू कशाला बोलतोय गाणं मग. तेव्हा त्याच्यामध्ये सूर आणि गायकाचं सूर नाही नाही रे त्याच्यासाठी तो मोठ्या साहेबाला लागतो ते छोट्या जण तो नको तो गाणं ना जाम हे रील साठी चाललेली मशागत बघा. 4 धुरंधर चाललेले फक्त नंबर यायला पाहिजे ब्रेन स्ट्रॉमिंग ग्रुपचा. नाही आला तरी चालेल एन्जॉय करू आपण. चला मित्रांनो आम्ही इथं आलेलो शूट करण्यासाठी. ऋषाची रील आहे. ऋषा म्हणजे आमच्या ग्रुपची रील आहे इथं. अनिश पण आहे आपल्या इथं. अनिश ऋषिकेशचा मेन रोल आहे. ऋषिकेश आता इथे झोपणार आहे ते दिसतंय का या पानावरती झोपणार आहे आणि त्या गर्लफ्रेंडसोबत गुलशर्रे मारणार आहे तो. गुलशर्रे मारणार बघूया आता कसा करतोय तो. लेट्स गो. बघा ऋषी आमचा झोपलाय कसा. आमच्या इकडे आपलं रोहित दा काम करतोय मस्त पैकी चादर बिदर टॉपचा एकदम. यार तो बघत चाललं होतं बीच. हा एक नंबर रीलचा शूट झालेला आहे व्यवस्थितपणे. मला पाठवून ठेव डॉक्युमेंटमध्ये. रीलचा शूट झालेला आहे. आता तुम्ही बघा फक्त हा ब्लॉगचा पार्ट नव्हता. BTS आहे ना BTS डायरेक्ट त्याच्यानंतर ते व्हिडिओ पण पाठव ब्लॉग मध्ये डायरेक्ट. बघूया आता ब्लॉगला हा फोटो टाकू नको टाकणार. हे परत झोप थांबलेला भेटेल मला परत टाकून का हा गोदडी टाकून हा गोदडी टाकून करत असलंच तर नाही तर राहू दे मी कट करून टाकतो. हा असं राहू दे असा आभारी वाटतं. हा तसा व्यवस्थितपणे आता चालू आहे
टॉपिक ॲड मेकिंगचा. आहे representative. ऋषिकेश आपलं काय? एक मिनिट हा. ठीक आहे. मला कॉन्फिडन्स मी आहे ना, घे ना, टेन्शन नाही. मी ब्लॉग बनवेन. बंद कर ना, काय करतो. ईश्वर आपला सॉरी ऋषिकेश कदम आपला चाललेला आहे टीम मेंबर्स गोळा करायला. आणि दीपेश, स्वयं, ओमकार आणि मी साईडला थांबलोय कारण की आमचं काही टॉपिकच नाही इथे. आहे का नाही ओमकार? काय करतोस? दीदीचं स्टेटस टाक. बर्थडे विसरला या ताईचा त्याच्या. आणि मी पण इथे आलेलो आलोय. आणि कामावर पण जायचे परत संध्याकाळी चक्कर लॉगिंग करायची. बाकी माझं तिलक आहे का नाही काय माहिती नाही, बघितलं चेक नाही केला अजून. समजतं की माझं हीच आपलं काय ते काय बोलतात ते काय त्याला बोलतात, देर इज समथिंग एथिक नाही रे काय, जाऊ दे मर्दी आहे कुठला तरी शब्द. बसायचं ना, तू उठला कशाला? तिला पहिले बसू दे म्हणून त्यांना भेटले सोड. इडली काय बोलूया? आता मी नाही खाणार आहे, मी थोडंच खाणार आहे. माझं उलटा होतात, उपवास होते. ते बंद कर ना. इथं कुठं ते घेतो. चालू आहे आपला ब्लॉग आहे. कॉन्फिडन्स झिरो. मेन पॉईंट काय, साईड इफेक्ट काय होतो? साईड इफेक्ट काय होणार आहे? एक साईड इफेक्ट काय? ओव्हर कॉन्फिडन्स ही काहीतरी करत होते वाटतं. साईड इफेक्ट ह्या सिरपचा साईड इफेक्ट. थांब एक मिनिट. सिरपचा साईड इफेक्ट आहे आणि तो साईड इफेक्ट हा आहे का ओव्हर कॉन्फिडन्स? येस. त्याच्यावर काय होऊ शकतं? त्याच्यावरून काहीतरी लेट्स काय आहे ते? पाचशा वाजतो. मला इडली नाही आवडत. लेट्स गो. डबा खाऊया. ए तुम्ही जेवण आले का? ए तुम्ही जेवण आले? काय जेवला? एवढा जेवला खातले? खा ना. ए रीलचं शूट चालू आहे. रील्स नाही ऋषिकेश करतो. सगळेजण मेंबर्स. नाही ना पण एक ठेव ना तिथं खुर्ची. कशाला काय गरज आहे तुला? नंतर शेवटी नाही तरी ती रडायला अरे भाई ऐक ना तू. बरोबर आहे तू ये. अभिनव काय वाटतं तुला? बघू आता चांगलं रंगीत तालीम. काय झालं का बाय? कोण चिडवतो? पुरी ना बघितलं मी. काय चिडवतो तुला? असं बोलतात खरं आहे ना? आहेस तू. अरे गोड येऊन तर डोकं कसं तडतड करतंय. अरे बघ फक्त एक गोड घ्यायचं बरं का? जास्त नाही घ्यायचं. आणि त्याला वाट लागती. ठीक आहे. खाली भाऊ बोलतात मला काय? खाली भाऊ. चला येऊ घे. सिनेमा पिक्चरला घुमड काली घटा घुमड घुमड काली घटा रुद्र रूप धर धर के धरती का रोम रोम धड़के धड़के छगन नन नन बरसे गरज गरज आज मेघ गगन गगन
मॅम बोला. ए सो आणि परफॉर्म करणार आहे तो तिथे थांबायचा बाकी सगळ्यांनी यांची रील जाम इमोशनल होती, तुम्ही बघितली असेल व्यवस्थितपणे. फक्त बिहाइंड द सीन बघायला पाहिजे एकदा. बिहाइंड द सीन मध्ये मयुरी ऐकली ते ओळखून गेलं. कुणी पण शूट केले का? काय यांच्या रीलला मी होतो तिथं शूटच्या वेळेला. चांगलं केलं पण शूट मी नाही केला, त्यांनी इमोशन बरोबर दाखवले. कुणालनी शूट केलाय आणि बाकीचा दीपेशने केला. ही इथे आलेली आहे घेऊन काही सणावर वगैरे घेऊन आले इथे. नेक्स्ट डे चिमणी एकदम बारकी आपली चिमणी झाली. तर बाकीचे आपले पार्टिसिपंट्स आहेत. प्रथमेश, आपला आकाश द बॉय, काय बोलतो आपला आकाश तिथे बसला आरामात. कौस्तुभ आणि आपला हा सगळा टीम. आपला मेन विलनचा रोल करणारा माणूस अनिश शेट्टी. आपला हिरो आलेला आहे खारी भाई. मोबाईल काय पाकडे आपण आलेलो आहोत ॲड मेकिंगच्या कॉम्पिटिशनसाठी. सगळे ऑडियन्समध्ये बसले. हे ओमकार नाही, मी स्वतः माझं सूरज. Let's go guys. Our topic name is पति की उम्र बढ़ाने वाला सिंदूर. Come on Dipesh. सगळ्यांना एक देऊन टाक. सगळ्यात भारी ॲम्ब्युलन्स होती. कसा आला एक हमारे पति की उम्र बढ़ाने वाला सिंदूर. दीपेशच्या ग्रुपने एक नंबर ॲड बनवली होती. व्यवस्थित शॉर्ट अँड बेस्ट. लेट्स गो. आपली कधी काय माहिती तेव्हा आपण जेव्हा काय का नाही काय करणार खाली बसल्या डेड बॉडीवर. हे ना नाही तू मागं पुढे बस, तू ह्याच्या पुढे मी तुला चेक कर. सिम्पल. पण तू तर अरे भटजी आलाय बॉडी काढायची.
वर काय बसवत आहे तेव्हा बडजी आता हा बडजी आहे का अच्छा नाही मला तर माहिती. आता मेला क्वार्टर लगेच जिवंत होते ते धटक्यात क्वार्टर मारले डायरेक्ट जिवंत होते. कॉन्फिडन्स सिरपचा कोणी एक कुठच्याच प्यायचं असतं कळलं का हे कुठलं आहे आंबा जरा जळजळ व्हायला लागली ॲसिडची प्रॉब्लेम. साऊंड चेक करायचे थोडक्यात पण नाही जमते विचारायला. इकडे तुम्ही बघू शकता ओमकारचा बॉय आलेला आहे. ओमकार हे ओमकार इथे सगळी पोरं बसत पार्टिसिपेंट्स. इथे आय डोंट नो विच कॅल्क्युलेटिंग. विथ ओमकार रे केसांच्या बाबतीत ओमकारच आहे. अरे ईश्वर आपने खाना खाया क्यों नहीं खाया बाबू मैंने देखो आपके लिए क्या लाया बाबू आपको तो बाली नहीं है ओवर एक्टिंग झाली. कंसोल केली आई हो. तर बोला बोल अरे झोपडला आज आपको लगा तुझे कैसे कर देते केसाचं मागच्या वेळी पण टॉपिक मागच्या वेळी ते सुद्धा होतं. तू गॉगल एंट्री घे. रडू नको बाला मी पाहता जाते केस नको गाना केस घाली तरी शंकुनी वापस येते. ईश्वर 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 ईशा काय रे ओमकार ईश्वर नाही काय हे आला कमॉन कमॉन काय वापरलंस
मध्येच काहीतरी हा स्टूल याच्यावरती उभे राहणार आहे ती बोरकी बारकीवाली दिसते का? हां, इथे गणपती बाप्पा आहेत. गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन जायचे. इथं थोडक्यात हे मिसवाचं ग्रुप आहे ना रे. मला यांचं बघायचं नेमकं काय. पाठीव डायलॉग पाठीव जरा अजून कॉमेडी नाही करता ना? आमची कॉमेडी होती की नाही? नाहीच कॉमेडी होती ना भाई. ईश्वरचा लुकनीच सगळं आणलं बरं का. आता माझा लुक बघ. अनिश बॉय पडशील रे पाठी गेले. घेऊन पण ऐक नाही मॅच होते. डायलॉग विसरायचं. मला कसला प्रॉब्लेम आहे. मला पण कॉन्फिडन्सचा प्रॉब्लेम आहे. जरा गावठी भाषा. तो राहुल्या नाही का त्या कार्यक्रमातला. त्याला माझं नाव सांग. काय भावना आहे, ठीक आहे? तुम्ही त्या बुटलीला औषध दिलं बघा. कोणता सिरियस कॉन्फिडन्स मला पण पाहिजे. अडचणी जरा जोरात बोला, जोरात. आणली कुठे रिॲक्शन कडक दे. रिॲक्शन कडक दे एकदम. जास्तच लागत. We are brainstorming group and our topic is confidence syrup and side effect of that syrup is overconfidence. Let's see how we present it. काय झालं ते मला चिडवताय. कोण ते बसलेले कॉन्फिडन्स कमी झाला ना माझा त्यांनी. त्यांना कसला हवाय कॉन्फिडन्स. बरं तुला मी औषध नाही का देऊ का? नको मला काय. अरे औषध पिऊन बघ तुला काय नकोय. घेऊन बघ. नाव लक्षात ठेवायचं काय? खारी भाऊ. आता मी हे पिणार मग माझ्यामध्ये कॉन्फिडन्स येईल. काय बोलतोस एवढी घाबरती तू कॉन्फिडन्स झाली एवढा. माझ्याकडे तुला काय प्रॉब्लेम आहे का? काय कॉन्फिडन्स नाही ग. कशासाठी? भाऊकडे जा. खारी भाऊ नावे काय? खारी भाऊ. हा आपलं नाव सांग त्याला. चल अरे वा. खारी भाऊ. खारी भाऊ.
आणि सांगतोय परत बोलणार नाही आणि सांगतो ठीक आहे भेट मला आणि लाव लक्षात ठेवायचं काय एका घडमध्ये माझं काय होत नाही जास्तच प्यायला लागतं जास्तच कॉन्फिडन्स झालं वाटतं. नेक्स्ट डे इन द मॉर्निंग. दादा दादा उठ दादा अरे दादा उठ दादा काय झालं? गेला वाटतं. हॅलो अगं तू ये पटकन दादा उठत नाहीये काय झालं दादाला बोल आलो बोल काय झालं अरे त्याला बोललं होतं एकच गोडगे काय दिले ना अरे खरंच गेला का काय अरे तू ते सोड ते बाईचे बॉटली कुठं दिसती तुला दिसते मला परत एकदा दे इथं हा ए बाबा औषध दे अरे बाबा उठणार रे बाबा मला वाटतं आणि तू थांब आता ये बोर्डवर कसं काम करतंय उठ उठ चल डोकं कसं डाउनलोड लक्ष देत नाहीये 24 तास फोनवर असतो म्हणजे मार्क्स पण खूप कमी येतात अरे काय चालू आहे तुला काय झालं बाबा? तुझं लक्ष पण नाहीये घरात काय चाललंय तुझं नाही मम्मी तसं काय नाहीये एक्झाम मध्ये पण मार्क्स कमी आले तुझ्या काय यार तुम्ही काय पण बोलता जी मला नाही बोला तुझं फ्रेश होतो अरे पप्पा काय पण ऐकताय जी तू काय चालू आहे तुला काय नाही पप्पा. तुला कोणी आवडत असेल तर आताच सांग हो बाबा मला आवडतो काय कोण आहे ती मुलगी कोण आवडतं तुला हो पप्पा ती मुलगी ना मुलगी आहे हॅलो अरे मुलाकडून काहीही खरं बोलून घ्यायचं असेल तर हा टूथपेस्ट घ्या जास्तच खरं बोलला. जल्दी चलो बहुत काट रहे शांत सेवक शांत हमारे सामने गुस्ताखी सेवक अरे बत्ती उधर बत्ती प्रणाम मंत्री जी भाई जी ये क्या हरा चाहिए बोला कैसे दिया हरा बोला नहीं कैबेज है कैबेज 40 रुपए किलो है चलेगा हमारे खजाने में डाल दो
ये हरा झाड़ नहीं है, धनिया है धनिया, और ये हरी करी नहीं मिर्ची है। मंजूर है, डाल दीजिए, हमारे कदम है। सब्जी मंडी तेरा महल नहीं है, महल खाना। क्या करूँ, ये साड़ी पहन के ऐसा लगता है कि मारा नहीं, पर वेट बिल्कुल नहीं है। वेट बिल्कुल नहीं है, नखरे बहुत है तेरे, वेट बिल्कुल नहीं है। ओ बहन जी इधर आना, बोलिए, ये साड़ी कहाँ से ली? ये साड़ी ना बहुत अच्छी है, बहुत अच्छी है। महारानी साड़ी पहनो, भाज वाली साड़ी पहनो महारानी जैसे, देखो मगर काम वाले। ऑलमोस्ट आता सर्वे ॲड झालेले झालेत, सगळे झालेले ॲड्स. आणि आता आम्ही बसलो शांतपणे जोरू का गुलाम झाला होता, पण आता तो झाला सूरज द बॉय. आता शो टॅलेंट आलो नाही. आपण वेगवेगळे अरे भाई टप देतो एकाला भाई. मी त्याला म्हणलं ऋषिकेश वेगळं बनवलं, आपण पण वेगळं बनवलं. अरे वेगळं बनवलं भागत होतं. त्याला विचार, तुला माहिती का सगळं झाल्यानंतर आली का नाही माणसं आली. अरे ठीक आहे, ऐक ना, इम्प्रोव्हायझेशन होतं बरं का, 90% इम्प्रोव्हायझेशन. ऐक ना आधी हवे आला डायलॉग विसरलो, मी काय रे तू व्हिडिओ काढतो, कर ना. ब्लॉग आहे भाई, तुमचं शेवटचं वर्ष आहे. मला घ्यायचं ना डान्स. काय मी पण डान्सरच आहे, मला माहिती आहे थोडा थोडा. काढतो ना भाई, प्लीज मला पण ऐकू दे आणि बघू दे तुझा डान्स. परफेक्ट. ये अजून काय दिखताक बात झालं. सी मध्ये कोण आहे? आणि ओ मधून एक आहे सूरज बा दिसत नाही. आणि या लागलो एम मधून कोण आहे? एम मधून या स्टाईल मध्ये उभे राहा ना युवी करून मॅजिक शो गाइस. ओपन विथ फोटो. राइट क्लिक कर, हे बघा कसे आहे राइट क्लिक कर, ओपन विथ एडिट ओपन विथ हां फोटोज क्लिक कर द्या. मी याच्यात टाकणार आहे, पण परत तुम्हाला टाकलं असं. आता मी सगळ्यांना चेक करून सगळ्यांना घेतलं काय असं नाही बघायचं. हे बघा सगळ्यांनी बघितलं आहे का नाही? आहे पण मी तर सगळ्यांना दाखवलं सिक्का होता बरोबर.
कोण मंत्र बोलतोय या कोण मंत्र बोलतोय सूरज कबाल बोल शिकत असणार मला वाटतं असेल पण काय कोणाला वाटतं याच्याने? विचार पण नाही. बरोबर? इतकं नाही आवडत. 10 रुपये द्यायचं होतं ते. जीपे स्कॅनर दिखा स्कॅनर कुठे गेलं ह्याच्या ग्रुप मध्ये मेंबर पण होता रे. हॅलो 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 काही जाऊ नका. बघा माझी ग्रुपला मेंबर तुम्हाला शक होते ना जर तर कोणाला पण चेक करा कोणाकडे भेटलं तर तुमचं हा काय आणि हे बघा मी सगळ्यांना सांगितलं मी जीपे करतो त्याला गायब करता येतं पण परत आणता नाही. वन वे मॅजिक आहे वन वे मॅजिक टू वे नाही वन वे जो होता तो आता गायब झालेला आहे आणि गेला आता नेक्स्ट कोण आहे फक्त लिपस्टिक नसेल ह्या शायरी मी मागच्या वर्षी सुद्धा घेतलेल्या आहेत त्या पण बोलतो मी की ह्या शायरीचं नाव आहे तेरी राह देखकर. जैसी जमीन तरस जाती है बारिश की राह देखकर, जैसी जमीन तरस जाती है बारिश की राह देखकर, वैसे मैं तरस गया हूँ तुम्हारी राह देखकर. जैसी जमीन तरस जाती है बारिश की राह देखकर, वैसे मैं तरस गया हूँ तेरी राह देखकर. पर जमीन को तो हर साल बारिश मिल भी जाती है, पर जमीन को तो हर साल बारिश मिल भी जाती है, और मैं कितने साल निकालूंगा तेरी राह देखकर. तेरी मोहब्बत को क्या किताब दूं, तेरे इश्क का क्या हिसाब दूं, तेरी मोहब्बत को क्या किताब दूं, तेरे इश्क का क्या हिसाब दूं. कोई अच्छा सा फूल होता तो जरूर पेश करता, जो खुद गुलाब है उसे क्या गुलाब दूं. अर्ज किया है कि मैंने खुदा से भीख मांगी थी कि तेरा प्यार मिल जाए, कि मैंने खुदा से भीख मांगी थी कि तेरा प्यार मिल जाए,
मुझे तुम्हें बोलने की हिम्मत नहीं, मुझे तुम्हें बोलने की हिम्मत नहीं, क्योंकि डर है कि अपनी दोस्ती न टूट जाए, की नजर ना लगे, नजर को नजर की नजर ना लगे, कोई इतना खूब इस कदर ना लगे, नजर को नजर की नजर ना लगे, कोई इतना खूब इस कदर ना लगे। मैंने तुझे इस नजर से देखा है, मैंने तुझे इस नजर से देखा है कि तेरी नजर को मेरी नजर ना लगे। नहीं वाले थे कम वक्त में मुस्कुरा बैठे थे। कितना खुशनसीब होगा वो लड़का, कितना खुशनसीब होगा वो लड़का जिसे तू आसानी से मिल जाएगी, कितना खुशनसीब होगा वो लड़का जिसे तू आसानी से मिल जाएगी। और तेरा इंतजार देखते हुए, और तेरा इंतजार देखते हुए मेरी पूरी जिंदगी चली जाएगी। माझी खुर्ची सॉरी भाऊ. दुसरा माईक घे डायरेक्ट, दुसरा माईक घे, तो माईक घे डायरेक्ट, तोच माईक घे. चालू आहे चालू आहे चालू आहे चालू आहे. खरं प्रेम करतो मी तुझ्यावर, तू खोटं तरी करशील का? खरं प्रेम करतो मी तुझ्यावर, तू खोटं तरी करशील का? कधी चूक केल्या तरी मी समजून मला घेशील का? मला तू हवी साथ मला देशील ना, मला तू हवी साथ मला देशील ना, येईल रडून जेव्हा मला मिठीत तुझ्या घेशील ना. आनंदाने करू संसार सार माझी तू होशील ना, आनंदाने करू संसार सार माझी तू होशील ना. बरं नको समजू कधी मला, थोडं आपलं समजून घेशील का? जाईल जेव्हा जीव माझा तू थोडं तरी रडशील ना, जाईल जेव्हा जीव माझा तू थोडं तरी रडशील ना. पुढल्या जन्मी भेटलोच तर खरं प्रेम करशील ना. This is rap battle. Come on, come on. एक शेवटचं गाणं घेऊ का मी? गाणं घेऊ का? स्वराज्याचं तोरण बांधिलं नाही येणार नाही का? काहीतरी टाकायचं जेवढं आहे का नाही? दिसतोयच का नाही? येतोय. वो एक मिनिट बोला.
तुम्हाला काही माहित असतील काही माहित नसतील आणि काही सिमिलर साऊंड करू शकतात. ओके, जबाला सगळ्यांनी ऐकलंय. जबा म्हणजे शाहिद कपूरची चुटके मूवी मध्ये त्याने एका वेड्याची ऍक्टिंग केली आणि न्यू आपल्या त्यांचं एकच डायलॉग आहे, तो फेमस आहे. तो असा की असंही बसा. ओके, हा एवढंच आहे. थँक्यू. अक्षय कुमार अजून कोण कोण करणार नाही, एवढं तू 3 बोललेला. 3 आहे अजून संजू बाबा. क्रिश का गाना सुनेगा? क्रिश का गाना सुनेगा? घे दिल्ला दिया. बनाने के लिए एक धुन है यही, एक धुन. जब भी बरसात आए पलकों में ढाक लूंगा, ना कमी कोई करेगी, तुझे इतना प्यार दूंगा. चांद तारे ले आऊं है ये तो मुमकिन नहीं, पर वादा है ये कसम से तेरे साथ मैं रहूंगा. ये मैं दावा नहीं कर रहा, हार्ट इधर है मेरा. कोई काय माहिती नाचायचं ते कसा डीजे लावून आपल्या. कधी पण जिनको भी घर में कहता रहा, तेरे इस घर को सजाने के लिए है यही एक धुन. सनम को अपना बनाने के लिए है यही एक धुन है यही एक धुन. असं घेऊ असं गाना बोलणार आहे. मुझे
त्याला असा हात न मारला मी पण साथ लावतो कन्फर्म नाही पण होऊ शकतो. माझं असं 5 वेळा करणं 5 झाले की मला 5 झाले बघा सगळ्यांनी. 1 2 3 इथं पण लक्ष द्या सगळ्यांनी. इथं ह्याच्यामुळे लक्ष नका. 5 बघा 5 झाले बोलायचं. 5 झाले की बोलायचं. 5 3 झाले. 1 2 3 4 5 चान्स आहे आपण फ्लॉप होऊ शकतो. बरोबर हो. आपण मंत्र मारणार आहे मी मारी भाऊ ओम नमः भगवते भगवासे ओम भट स्वाहा. हे बघा माझ्या हातात काय कॅप होती बरोबर सगळ्यांना दाखवलेलं आणि कोणाला माहित असेल तरी क्या समजू बघा नाही का काही आता टोप कॅप नाही भेटणार साहेब. कॅब जीपे कर तू. कुठे पडली असेल 1 1 2 2 हे ते माईक बंद कर त्याला नीट बोलू दे. हे शांत शांत गरज गरज आज मेघ गणन गणन छाये चमक रंग चमके बिजुली कहत हरि तू राज आयो रे. इस ऋतु में संग रंगी हर तरंग में धरा सब विहंग आज रंग देख रंग ये हरा. इस ऋतु में आज तू भी अंग अंग रंग दे तारा की झनकार संग में मृदंग दे घुमड़ घुमड़ काली घटा घुमड़ घुमड़ काली घटा रुद्र रूप धर धर के धरती का रोम रोम धड़के धड़के जनन नन नन बरसे गरज गरज आज मेघ घनन घनन छायोरी नमक नमक चमके बिजुली कहत हरि तू राज आयोरी आयोरी आयोरी. गरज गरज आज मेघ घनन घनन छायोरी चमक दमक चमके बिजुली कहत हरि तू राज आयोरी. इस ऋतु में संग रंगी हर तरंग में धरा सब विहंग आज रंग देख रंग ये हरा. इस ऋतु में आज तो भी अंग अंग रंग दे तारा की झनकार संग में मृदंग दे घुमड़ घुमड़ काली घटा घुमड़ घुमड़ काली घटा रुद्र
रूप धर धर के धरती का रोम रोम धड़के धड़के जनन नन नन बरसे गरज गरज आज मेघ घनन घनन छायोरी नमक नमक चमके बिजुली का हाथ हरि तू राज आयोरी आयोरी आयोरी. 2 वर्ष पहिला आम्हाला हे गाणं ऐकून झालं. मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत खाली व्यवस्थित कॉलेजच्या सगळे फोटो बिटो काढून झालेत आणि आता निघायचे घरी. लेट्स गो. आणि ओमकार आता मला सोडतोय घरी व्यवस्थित. दीपेश पण आहे इथे. एक रो. चला जाऊया. सगळ्यांना सगळे ज्युनियर बिनियर गेले. आता आम्ही निघतोय. चल ओमकार. काय बोलू? काय नाही, निघूया आता आपण. चालतंय, निघतोय. अनिश भाईला पण धन्यवाद. एकदम भारी ॲक्टिंग केली आणि 4-5 दिवस खूप काय बोलतात ते साथ दिली आम्हाला व्यवस्थित. आणि इकडे आमचे ईश्वर द सिनेमॅटोग्राफर आणि मारी द भाई खारी भाई सर. एवढा हात चांगला आला उलटा. आपली खारे कशी आहे? शीतल मॅम, हाय. कसं वाटलं तुम्हाला? एकदम मस्त. खूप एन्जॉय केलंय. सगळ्यांनीच एन्जॉय केलं. मुलांनी पण केलं, टीचर्सनी पण केलं. खूप छान छान टॅलेंट्स आहेत मुलांकडे. हा, आमचा खारी बाई एक नंबर सगळीकडे. बघा बॅगी बिगी आमचं हे कसा होता हिरो ट्रेंडिंग आले नाही आवाज. लेट्स गो गाईस. मी जास्त एक्स्ट्रा करून फिरतो. फिरायचास पण आता कोणी पण तुझी मानसी जाऊ दे. काय नव्हतं. चला बाय. चला चला गाईस. चलो आता आम्ही डायरेक्ट एक्झामलाच येऊ. भेटला का बाबा? तुझी व्हिडिओ पाठवते मला, तुला दाखवायची तेवढी नक्की सुद्धा लेट्स गो. हा पाठवू का माझ्याकडे? मी पाठवतो. सगळा अवतार झाल्यानंतर हे पाठवू का ऋषा? बस लवकर. खारी द बॉय. सरांना घेतलं, सरांना मजा वाटली. चला हे सगळे चालले आता घरी. लेट्स गो. बाय बाय मॅम. चला. नको नको. येस गाईज, नको. आता आम्ही चाललेलो आहे. अरे हे दोघं आहेत का? बाय 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 बाय. दाखव इथं. हे बघ आईच्या गावात. चला दिसतायत का? दिसतायत थोडे थोडे. पुढे जाऊया. चला गाईज. ओमकार आपण आता नाही भेटणार रे यांना. ट्रेडिशनल किंवा फेअरवेलच. अरे बाहेर भेटायचं आपण. असं नाही की नाही भेटायचं. बाहेर भेटायचं. बट खूप आनंद वाटतोय रे. मजा आली. असं वाटतं संपू नये. हे गायब झाले सगळे. कुठे गेले? अरे इकडे आता वडापाव खायला चालले वाटतं. काय बोलतोय? हा अरे याला विचार कसा बनवलाय? ऑन द स्पॉट इम्प्रोव्हायझेशन 90% बनवलं. अरे कोण नव्हतं सोबत? आम्हाला विचार. तुला सांगतो आम्ही बनवतो. काय पण आयडिया. हे तू मागं बसलाय. भाऊबोली कर. हे तू माल टकलं दिसला. गंजा कर. सगळं चांगलं आलं. तुला टाइम लागणारच केस लावायला. ऑब्वियस आहे. एंट्री केली भारी. केस लावली. आलो पुढं परत मागं गेलो. परत हे फंटा रुसुऱ्या. असं हे केलं का? हा असं बांधून आलो डायरेक्ट. मला पण झाली. हे काय खाल्लं नाहीस ना पण अजून? नको. मी हे गाणं गाणार होतो. नको पिऊस. दिव्य आणि सोहळा. ऐक ना, चहा पण दे ना तू. हे चाल ना तिथं बसू. तिथं बसू. चला ना बसू. बसू यायचं का? चल. भारी. जमीन आमची. शेती पण आम्हीच का? खतरनाक. माणसामध्ये पैसे आम्ही येतो फक्त. कसं आहे काका? भारी भाई. भारी. दूसरा नहीं है, उसने दे दिया लोगों को. दान करते दान. हे वडापाव घे. खतरनाक. पण ती ओरिजिनल आहे का ही वाली? ती ओरिजिनल होती. इथूनच काढ. ईश्वर तू काढ. त्याला दे.
पण मारीला चष्मा त्याचा चष्मा दे त्याला सूर्य त्याला चष्मा दे मला नंतर द्या पटकन करा रे घ्यायचा का कुठं भेटणार खरं सांग 80-70 रुपये कुठं चल घेऊ हा माहिती आहे मारी बाय हे प्रॉपर वाटतोय रे बघ व्यवस्थित